नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच जणांनी 1 जुलैपासून श्री स्वामी समर्थ यांच्या सेवा चालू केल्या असतील. म्हणजे कोणी पारायण चालू केलं असेल किंवा कोणी जप चालू केला असेल, कोणी तारक मंत्राची सेवा चालू केली असेल, कोणी गुरुचरित्राचं पारायण करणार असेल. तर ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा तर आपण करतच आहोत. पण बऱ्याच मुलांचं आणि मुलींच्या ह्या अडचणी आहेत की लग्न जुळत नाही, लग्न ठरत नाही, ठरलेलं लग्न मोडतं. ह्या ज्या अडचणी येत आहेत तर त्या अडचणी न येण्यासाठी किंवा त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला मग गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींच्या कोणती सेवा केल्याने तुमच्या ह्या अडचणी दूर होतील, लग्न जुळून येण्यास मदत होईल, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग ही जी सेवा आहे तर आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी केली तरी चालेल किंवा ज्यांचं लग्न जुळत नाही त्यांनी स्वतःसाठी केली तरी चालेल. म्हणजे लग्न जुळून येण्यास मदत होईल. तर मग तुम्हाला काय सेवा करायची आहे, तर मग तुम्ही 11 दिवस करणार असाल तर 11 दिवस करू शकता किंवा 3 तारखेपासून चालू केलं किंवा 4 तारखेपासून चालू केलं, तुम्ही कधी पण चालू करू शकता. पण 21 तारखेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. तर मग काय करायचं आहे तुम्हाला, दररोज दिवसभरातून फक्त 1 वेळा म्हणायचं आहे. म्हणजे एकच वेळा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा. तर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र तर सगळ्यांना माहितीच आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र काय आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येईल. म्हणजे तारक मंत्र म्हणजे की आपल्या ज्या अडचणी आहेत, आपल्यावर येणाऱ्या अडचणी ते तारणारे म्हणजे तारक मंत्र आहे. त्या अडचणी आपल्यावर येऊ न देणारे. तर त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प किंवा अनुष्ठान वगैरे करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती फक्त तुम्ही स्वामींपुढं पहिल्या दिवशी बोलू शकता, ज्यावेळेस तुम्हाला चालू करायचं आहे त्यावेळेस. पण दररोज 11 वेळा म्हणायचं आहे. सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा. तर मग त्यासाठी तुम्हाला कोणते नियम नाही किंवा कोणती अट नाही की तुम्ही ह्याच वेळेला म्हणाय पाहिजे, इथे हीच अडचण आहे त्यावेळेस तुम्ही म्हणायचं नाही. ह्या कोणत्याच अडचणी नाही. तुम्ही कुठे गावी गेल्यानंतर पण तुम्ही कुठे पण गेल्यानंतर तुम्ही तारक मंत्र स्वतःसाठी म्हणणार आहात त्यामुळं म्हणू शकता किंवा आईने आपल्या मुलीसाठी म्हणा किंवा मुलासाठी कोणी पण करू शकतं तारक मंत्राचं. एवढंच आहे की तुम्ही जे तारक मंत्र म्हणता त्यावेळेस तुम्ही ते पाणी जे म्हणजे 1 ग्लास भरून पाणी घेता आणि त्या ग्लासावर हात ठेवता आणि ते पाणी तारक मंत्र पूर्ण होईपर्यंत ग्लासावरचा हात काढत नाही. ते पाणी मग त्याच व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे ते पाणी तुम्ही. आणि जर स्वतःसाठी करत असाल तुम्ही मुलींनी किंवा मुलांनी तर मग ते पाणी स्वतःनीच प्यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल, जी पण काही अडचण असेल ती पूर्ण होण्यास मदत होते. तर मग सकाळी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी म्हणू शकता. पण 11 वेळा म्हणायचं आहे आणि संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी. पण ज्यावेळेस म्हणत असाल तुम्ही त्यावेळेस तुम्ही देवापुढे बसायचं आहे. दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीची जी विभूती थोडी पडती त्यातली विभूती म्हणजे पूर्ण विभूती टाकायची नाही आहे त्या पाण्यात, थोडीशीच टाकायची आहे आणि मग ते पाणी तुम्ही स्वतःच प्यायचं आहे. म्हणजे या पाण्याने काय होतं, म्हणजे बऱ्याच ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात. तुम्ही पारायण करून पण ज्या तुमच्या अडचणी दूर होत नसतील किंवा बऱ्याच स्वामींच्या म्हणा अजून कोणत्या सेवा केला तरी पण तुम्हाला काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही तारक मंत्राचे पाणी 1 वेळा बनवून बघा. म्हणजे आत्ता गुरूंची सेवा करण्याची संधी आपल्याला परत एकदा आली आहे. त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस तुम्हाला सेवा करायची आहे तेवढे दिवस तुम्ही सेवा करू शकता. इतर वेळी आपण सेवा करतोच, पण ह्या दिवसात जी सेवा केली जाईल, ज्या पण काही आपल्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा नक्की पूर्ण होतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही हे तारक मंत्र म्हणू शकता. तुमची एखादी जी पण काही इच्छा असेल ती इच्छा नक्की पूर्ण होईल. तर मग जेव्हा तुम्हाला चालू करायचं असेल तेव्हा चालू करा. तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.